Audio Jungle. न्यूज मराठी 24 बाय 7 मधून यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी आज इथं आलेले आमदार श्री राजीभाऊ तोडसमाले यांच्याकडून आजच्या जे शिबिराची प्रतिक्रिया विचारू सर. आजचा जो शिबिर आहे याच्याबद्दल प्रतिक्रिया द्या. आज घाटंजी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान या ठिकाणी संपन्न होत आहे. केवळ घाटंजीतच नाही तर राज्यातल्या अनेक शहरांमध्ये अनेक ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान आपण या ठिकाणी घेत आहे. यामागचा प्रमुख उद्देश शासनाचा राज्य शासनाचा हा आहे की आता आपण मागे 1.5 महिन्याच्या आधी ग्रामीण भागातल्या मंडळामध्ये घेतलं, जसं घोटीला घेतलं, पारव्याला घेतलं, शिवनीला घेतलं, पारडीला घेतलं, तसंच आपण आता तिथे शहरातलं घेतलं. तर हे घेण्यामागचा उद्देश आहे की गोरगरीब जी जनता आहे या जनतेला तहसील कार्यालयामध्ये, पंचायत समितीमध्ये, वन विभागामध्ये, कुठल्याही ऑफिसमध्ये जाऊन त्या ठिकाणी 10 कागद जमा करण्यापेक्षा एकाच ठिकाणी एक खिडकी योजनेसारखं या ठिकाणी बसलेले आमचे ग्रामसेवक असेल, पटवारी असेल, नंतर विस्तार अधिकारी असेल, फॉरेस्टचे अधिकारी असेल, वैद्यकीय अधिकारी असेल, एस टी महामंडळाचे असेल, बचत गटाचे असेल, यासारख्या ज्या विभागातले सगळेच्या सगळे लोक या ठिकाणी आलेले आहे. आणि या ठिकाणाहूनच या शिबिराच्या माध्यमातून अधिवास सर्टिफिकेट असेल, निराधाराचं असेल, एस टी महामंडळाचं असेल, किंवा अतिक्रमणाचा प्रश्न असेल, किंवा घरकुलचा प्रश्न असेल, यासारख्या अनेक समस्यांचं निराकरण करण्याचं काम या शिबिराच्या माध्यमातून होत आहे. आणि म्हणून या शिबिराला आलेल्या सर्व लोकांचं काम तर बघू शकता आपण एक संस्थेकडे आलेलो आणि संस्थेच्या मार्फत विद्यार्थ्यांना इथं पुस्तक, स्कूल बुक वगैरे देण्यात येणार आहे. तर हे संस्था कोणती आहे आणि कोणाची संस्था आहे तर आपण मॅडम संग विचारू. मॅडम तुमचं नाव काय? नमस्कार, माझं नाव मिनल नगराळे आहे आणि माझी संस्थेचं नाव आहे सातत्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जालना. आणि आम्ही ज्या विद्यार्थ्यांना आई वडील नाही आहे अशा विद्यार्थ्यांना स्कूल बॅग आणि पुस्तकं वाटप करत असतो. आता ज्यांना वडील नाही त्यांना आम्ही बुक्सचं वाटप करतो आणि ज्यांना आई वडील नाही त्यांना बुक्स आणि
स्कूल बॅग दोन्ही वाटप करत असतो. बघू शकता आपल्याकडे घाटंजीचे मंडळ अधिकारी राऊत सर आहे, तर त्याच्या हाताने ह्या मुलाला बुक आणि पुस्तकं देण्यात येणार आहेत. तर सर ह्या मुलांना द्या. तर सर हे जे एन जी ओ आहे, तर या एन जी ओबद्दल तुमचं काय मत आहे सर, की या गरीब मुलांसाठी खूप अतिशय चांगली कामं करत आहे, दप्तर बुक वाटत आहे, तर अशा एन जी ओबद्दल तुमचं काय मत आहे? एन जी ओचे जे प्रसन्नजीत अंबोरे म्हणून आहे, हे जे राजस्व छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान आहे, या अभियानच्या अगोदर आमची भेट झाली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं का आमचा स्टॉल राजस्व अभियानमध्ये शिबिरामध्ये राहू द्या. आम्ही या ठिकाणी जे गरीब होतकरू मुलं आहेत त्या मुलांना वही पुस्तके देणार आहोत. मग त्याच्यानंतर आमच्या आणि तहसीलदार सरांसोबत त्यांचं बोलणं झालं आणि आज त्यांनी इथे त्यांच्या संस्थेचा स्टॉल लावला आहे आणि संस्थेच्या स्टॉलच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना वह्या आणि पुस्तकाचं वाटप करत आहे. अतिशय चांगली गोष्ट आहे. संस्थेचं मी अभिष्ट चिंतन करतो आणि त्यांनी त्यांचा उपक्रम पुढे याच्यापुढे मोठ्या प्रमाणात वाढवा अशी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. तर मॅडम तुमचे जे सर आहे इथले अंबोरे सर, तर ते नाही आहे की इथं अवेलेबल? बरं चला ठीक आहे. तर तुझं नाव काय गं? तर तुला हे जे दिलं तर कसं वाटतं तुला? चांगलं वाटतं. तर ह्या सरांचं काय मशीन आहे सरांसाठी? अरुण विषय तर सर जे हे संस्था आहे सर, तर ही संस्था अशी मोफत बुक दप्तर जे देत आहे, तर अशा संस्थेबद्दल तुमचं काय मत आहे, जे गरीब मुलांसाठी लाभ आणि गरीब मुलासाठी चांगलं आहे नाही त्यांना पुढं शिक्षण घेण्यासाठी. तर सर हा जे शिबिर आहे हा तुमचं आखरीचं शिबिर आहे समजा, 6 शिबिर झालेलं आहे. तर आता हे 7वें शिबिर झालेलं आहे आणि जे 6 झालेले आहे याच्यामध्ये आजच्या शिबिरामध्ये काय फरक वाटतं तुम्हाला? आज हा आपला शेवटचा 7वा शिबिर आहे. याआधी 6 मंडळामध्ये सुद्धा शिबिर झाला आहे. त्या शिबिराच्या याच्यामध्ये खरोखर हा शिबिर एकदम चांगलं झालेलं आहे. भरपूर लोकांची उपस्थिती आहे आणि इथं स्टॉल जे लागलेले आहे त्यांच्याकडून सर्वांना जे जे इथून लाभ देण्यात येतात ते लाभचं सुद्धा देणं चालू आहे आणि चांगलं म्हणजे 7 शिबिरामध्ये 7वं शिबिर चांगलं झालेलं आहे. खूप उत्सुकता आहे, लोकसुद्धा भरपूर आलेले आहे. या मंडळामध्ये त्यांनी प्रचारसुद्धा भरपूर केला होता, त्याच्यामुळे लोकांची उपस्थिती जास्त आहे आणि चांगलं 100% यशस्वी झालं असं मला वाटतं. इथं कोण्या कामासाठी आले होते? हे आधार अपडेट. तर तुमचं आधार अपडेटचं काम झालं ना? हो झालं. हे शिबिरात झालं का? चला ठीक. नाव काय तुमचं? मंगला देवानंद मडावी. कुठले आहे तुम्ही? बिलायचा. तुम्ही ह्या शिबिरात आलं, तुमचं काम 10 मिनिटांमध्ये झालं, तर तुमचं मन समाधान आहे काय? हो हो या शिबिराबद्दल हो काय म्हणणं आहे म्हणजे शिबिराबद्दल तुमचं? बरं आहे. आज तुमचं 10 मिनिटामध्ये जे तुमचं 8-10 दिवस तुमचं काम नव्हतं होत ते तुमचं अर्ध्या घंट्यात म्हणा झालं. हो झालं. तर मग काय बाबाजी तुमचं नाव काय? गजबे महाराज, संजय मारुती गजबे. तर तुम्ही या शिबिरामध्ये ह्या जे रुग्ण टेबलवर आले आहे, तर काय तपासणीसाठी आले? मी आता बीपी तपासणी करत आहो. तर ह्या टेबलवरून तुमचं मन समाधान झालं का? हो हो मला तुझ्या मनासारखं सगळं होतं का? हो हो. चला ठीक. Audio Jungle.